आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। योहानाचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 36 पूर्ण बायबल पान नंबर 129। मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो। हालेलुया, 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 हालेलुया। वचन म्हणत आहे, जो पुत्रावर म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाला आहे। जो येशूवर विश्वास ठेवतो त्या प्रत्येक माणसाला सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गातलं जीवन प्राप्त झालेलं आहे, परंतु जो पुत्राचं ऐकत नाही त्याच्या दृष्टीला त्याच्या नजरेला जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गाचा संदेश घेऊन आणि स्वर्गाचं आमंत्रण घेऊन या जगामध्ये आला। त्याने माणसाला स्वर्गाविषयी शिकवलं। स्वर्ग आहे कसा, स्वर्गात पोहोचायचं कसं, हे येशूने शिकवलं, कारण या जगातल्या प्रत्येक माणसासाठी ते स्वर्गातलं जीवन हे महत्त्वाचं जीवन आहे, या जगातलं जीवन हे महत्त्वाचं नाही। परंतु येशूने जे काही शिकवलं ते आणि या जगात जे काही शिकवलं जातं ते पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध आहे, कारण जग इथे मोठं कसं व्हायचं ते शिकवतं आणि येशूने स्वर्गात मोठं कसं व्हायचं ते शिकवलं। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। स्वर्गात मोठं प्रतिफळ कसं मिळवायचं, पहिली गोष्ट स्वर्गात जायचं कसं, त्या ठिकाणी पोहोचायचं कसं आणि तिथे मोठं प्रतिफळ मिळवायचं कसं, हे येशूने शिकवलं। आणि जगाला तर स्वर्ग शब्द हाच माहिती नाहीये, आणि जर कोणी म्हटलंच तर लोक त्याला मूर्ख म्हणतात। कोणी बघितलाय स्वर्ग? सगळं काही इकडेच आहे, स्वर्ग नाहीये, देव पण नाहीये, नरक पण नाहीये, जे काही आहे ते या जगामध्ये आहे, मेल्यानंतर काही घडत नाही। वचन असं म्हणत आहे की जो पुत्रावर म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे। हे सार्वकालिक जीवन म्हणजे या जगातलं जीवन नाही, कारण आपल्याला चांगलं माहिती आहे की आपल्यापैकी कोणीही इथे सर्व काळ राहणार नाही, कोणीच नाही।
कोण सांगू शकतो की मी अमर आहे, कधीच मरणार नाही? मोठमोठे शास्त्रज्ञ पण मरतात, मोठमोठे डॉक्टर पण मरतात, आणि मग आपल्यासारख्या सामान्य माणसाचं सांगायलाच नको, कुणीही सर्व काळ जगत नाही. या जगात कायमचं कुणीच राहत नाही. मग हे सार्वकालिक जीवन असा शब्द जो या वचनात वापरलेला आहे तो नक्की कशासाठी आहे? तो या पृथ्वीवरच्या जीवनासाठी मुळीच नाहीये, तो मरणानंतरच्या जीवनासाठी आहे. जेवढे पुत्रावर म्हणजे देवाच्या पुत्रावर म्हणजेच प्रभू येशूवर विश्वास ठेवतात ते सगळे मेल्यानंतर स्वर्गामध्ये कायमचे सर्व काळ अनंत काळ जिवंत राहतील. हालेलुया, 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 हालेलुया. सार्वकालिक जीवन अशांना प्राप्त झालेलं आहे ज्यांनी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे. आता देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवलेला आहे म्हणजे नेमकं काय केलेलं आहे? आपण म्हणतो की अमुकावर माझा विश्वास आहे, तमुकावर माझा विश्वास आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की येशूवर मी विश्वास ठेवलेला आहे तेव्हा नेमका तुमच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? म्हणून वचनाचा पुढचा भाग असं म्हणत नाहीये जो विश्वास ठेवत नाही त्याला जीवन पाहायला मिळणार नाही असं म्हटलेलं नाहीये, तर जो पुत्राचं ऐकत नाही त्याच्या दृष्टीला जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. पहिल्या वाक्यात म्हटलेलं आहे की जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो, आणि दुसऱ्या वाक्यात म्हटलेलं आहे की जो पुत्राचं ऐकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे काय हे नीट समजून घ्या. येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे नुसतं हालेलुया बोलणं नाही. येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे नुसत्या टाळ्या वाजवणं नाही. येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे नुसती गाणी गाणं नाही. आणि येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे मोठमोठ्याने प्रार्थना करणं नाही, तर येशूवर विश्वास ठेवणं म्हणजे त्याच्या मुखातून आलेला प्रत्येक शब्द, त्याच्या तोंडातून आलेलं प्रत्येक वचन सत्य आहे, खरं आहे. ते या जगातून आलेलं नाही, स्वर्गातून देवपित्याकडून आलेलं आहे. येशूचा प्रत्येक शब्द स्वर्गातून आलेला आहे असा विश्वास धरणं, असं पूर्णपणे कबूल करणं आणि त्या वचनाप्रमाणे वागणं म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणं. म्हणून पुढच्या वचनात म्हटलेलं आहे जो पुत्राचं ऐकत नाही. म्हणजे खूप लोक तोंडाने बोलतात माझा येशूवर विश्वास आहे, माझा येशूवर विश्वास आहे, मी खूप प्रार्थना करतो, मी खूप प्रार्थना करते, मी बायबल वाचतो, मी हालेलुया किती वेळा बोलतो, मला गरज लागली की मी नेहमी हालेलुया बोलतो. फार चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही येशूची वचनं ऐकता का? येशूची वचनं तुम्हाला मान्य आहेत का? आणि जर मान्य आहेत तर ती तुम्ही पाळता का? जोपर्यंत एक माणूस येशूचे शब्द पूर्णपणे स्वीकारत नाही, मान्य करत नाही आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनात बदल करत नाही, तोपर्यंत त्याचा विश्वास हा फक्त ओठांवरचा विश्वास आहे, हृदयातून आलेला खरा विश्वास नाहीये. आणि हे वचन ओठावरच्या विश्वासाविषयी बोलत नाही, अंतकरणातल्या खऱ्या विश्वासाविषयी सांगत आहे. कारण येशूकडे प्रार्थना करणारे आणि येशू येशू प्रभू प्रभू बोलणारे पुष्कळ लोक आहेत, परंतु त्याच्या शब्दाप्रमाणे वागणारे लोक मात्र फारच थोडे आहेत. तुम्ही जर अशा वर्गातले लोक असाल की जे फक्त हालेलुया बोलतात, टाळ्या वाजवतात, गाणी गातात, पण येशूची वचनं आपल्या जीवनामध्ये पाळत नाहीत, तर असं मुळीच समजू नका की तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. जो पुत्राचं ऐकत नाही म्हणजे जो येशूच्या वचनाप्रमाणे चालत नाही, जो येशूची वचनं स्वीकारत नाही, जो येशूची वचनं आपल्या जीवनामध्ये पाळत नाही, त्याप्रमाणे वागत नाही, त्याच्या नजरेला जीवन पडणार नाही.
हे वचन स्वर्गातल्या जीवनाविषयी बोलत आहे, मरणानंतरच्या जीवनाविषयी बोलत आहे, इथल्या जीवनाविषयी बोलत नाही. इथलं जीवन काय कामाचं आहे? तुम्ही अजून 10 वर्षे जगाल की 25 वर्षे जगाल, पण एक दिवस तुम्हाला मरायचं आहे, मलाही मरायचं आहे. या जगात आपण कोणीही कायमचे राहणार नाहीत. हालेलुया, हालेलुया. लोक थोड्या वेळचा विचार करतात, टेम्पररी, तात्पुरता विचार करतात. मी जर येशूचं वचन पाळलं तर काय परिणाम होईल, आत्ता काय परिणाम होईल, उद्या काय परिणाम होईल, आत्ताचा विचार करतात. पुढचा विचार म्हणजे मरणानंतरचा विचार लोक करत नाहीत. म्हणून तर येशूला प्रभू बोलणारे सुद्धा खोटं बोलतात, एकदम सर्रासपणे खोटं बोलतात. येशूला प्रभू बोलणारे कोणालाही न घाबरता, जेव्हा मी कोणालाही म्हणते तेव्हा देवाला सुद्धा न घाबरता सर्रासपणे खोटं बोलतात, सर्रासपणे दुसऱ्याला फसवतात. इथे प्रार्थनेला काही लोक येतात आणि म्हणतात, प्रार्थनेला येणाऱ्या एका माणसाने माझ्याकडून 5,000 रुपये मागितले आणि असं सांगितलं की 15 दिवसात मी पैसे परत करतो. आणि ती व्यक्ती प्रार्थनेला येणारी होती म्हणून मी विश्वासाने तिला पैसे दिले आणि आता ती प्रार्थनेत दिसत नाहीये. तिचा फोन नंबर लावला तर ती व्यक्ती फोन उचलत नाही. कुठे येत होती? प्रार्थनेला. हालेलुया बोलत होती, टाळ्या वाजवत होती, गाणी गात होती, येशूला प्रभू बोलत होती आणि कुणाचे तरी 5,000 रुपये घेतले, फसवलं त्याला आणि पसार झाली. येशूवर विश्वास ठेवणारे दुसऱ्यांना फसवतात. येशूवर विश्वास ठेवणारे दुसऱ्यांना लुबाडतात. येशूवर विश्वास ठेवणारे दुसऱ्यांची फसवणूक करून दुसऱ्यांचं नुकसान करतात आणि सर्रासपणे खोटं बोलतात, वाईट मार्गाने चालतात. येशूवर विश्वास ठेवणारे अनेक प्रकारच्या पापांमध्ये गुंतून जातात. कितीतरी घाणेरड्या गोष्टी डोळ्यांनी बघतात, कितीतरी घाणेरड्या गोष्टी ऐकतात, अनेक पापांमध्ये स्वतःला गुंतवून घेतात आणि मग म्हणतात की आम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे म्हणून आम्ही स्वर्गात जाणार आहोत. स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. तुम्ही जेव्हा पापामध्ये गुंतून गेलेला आहात, तुम्ही येशूचं नाव घेता आणि खोटं बोलता, तुम्ही येशूला प्रभू म्हणता आणि दुसऱ्याची चोरी करता, तुम्ही येशूला प्रभू म्हणता आणि दुसऱ्याला लुबाडता, फसवता. जेव्हा तुम्ही असं वागता आणि म्हणता की मी येशूवर विश्वास ठेवलेला आहे म्हणून मी स्वर्गात जाईन, तुम्ही देवाला नाही स्वतःला फसवत आहात. बायबल म्हणतं फसू नका, देवाचा उपहास वावयाचा नाही. फसू नका, देवाची चेष्टा होणारच नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. तुम्ही जे काही पेरत आहात त्याचंच एक दिवस तुम्हाला पीक मिळेल. जर तुम्हाला कोणी असं शिकवलं असेल की तुम्ही काहीही पाप करा पण जर तुमचा येशूवर विश्वास आहे तर तुम्ही स्वर्गात जाल, तर मी तुम्हाला सांगते ते खोटं आहे. असं शिकवणारी व्यक्ती तुम्हाला पण फसवते आणि स्वतःला पण फसवते. आम्ही तुम्हाला कधी असं शिकवत नाही की सगळी पाप करा पण येशूवर विश्वास ठेवा आणि तुम्ही स्वर्गात जाल, कधीच नाही. पाप केलेली आहेत त्यासाठी पश्चाताप करा, क्षमा मागा, पुन्हा ती पाप घडू नयेत म्हणून देवाकडे रडून प्रार्थना करा, मनापासून प्रयत्न करा पाप टाळायचा आणि येशूवर, त्याच्या वचनावर, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून ती वचनं पाळा, तरच स्वर्गामध्ये पोहोचाल. नाही तर दुसरी जागा आहे जिला बायबलमध्ये नरक म्हटलेलं आहे. हा नरक म्हणजे भयानक तापलेली अग्नी आहे. भट्टी, तुम्ही भट्टी चांगली बघितली असेल, ती किती तापलेली असते. त्या भट्टीमध्ये जाऊन पडणं म्हणजे काय आहे त्याची कल्पना करा, म्हणजे तुम्हाला थोडीफार नरकाची जाणीव होऊ शकेल, थोडीफार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्ग हे देवाचं घर आहे आणि देव त्याच्या घरात घाणेरड्या लोकांना अजिबात घेणार नाही. घाणेरडे म्हणजे अंतकरणाचे घाणेरडे लोक. बाहेरून तुमचे कपडे फार स्वच्छ असतील, चांगले कडक इस्त्री केलेले असतील,
चांगला सुगंधी सेंट तुम्ही लावला असेल, बाहेरून तुम्ही खूप सुंदर असाल, पण देव आपलं बाहेरचं रूप बघत नाही, देव आपलं अंतकरण बघतो, हृदय बघतो. आणि देवाला शुद्ध अंतकरण हवं आहे, शुद्ध अंतकरण. येशूने सांगितलेला प्रसंग ज्यामध्ये दरिद्री लाजराला देवदूतांनी उचलून स्वर्गात नेलं. हा दरिद्री लाजर जगाच्या दृष्टीने एक अतिशय घाणेरडा मनुष्य होता, कारण त्याचं अंग जखमांनी भरलेलं होतं. त्याच्या अंगातून किती दुर्गंधी येत असेल, किती घाणेरडा वास येत असेल. एवढी त्याची वाईट अवस्था की कुत्र्यांनी पण येऊन त्याच्या जखमा चाटाव्यात. अशा वाईट अवस्थेत असलेला माणूस मेल्यानंतर त्याला उचलण्यासाठी स्वर्गातून देवाने देवदूत पाठवले, कारण जगाच्या दृष्टीने तो घाणेरडा होता, पण देवाच्या दृष्टीने एक निर्मळ अंतकरणाचा, निर्मळ मनाचा, निर्मळ आत्म्याचा माणूस होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून तुमचे कपडे स्वच्छ करू नका, तुमच्या कपड्यांना सेंट लावू नका, आत्मा स्वच्छ करायचा प्रयत्न करा. जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं आहे. हा विश्वास म्हणजे येशूच्या शब्दावर विश्वास, येशूच्या वचनावर विश्वास. तो जे म्हणतो ते खरं आहे. त्याने जर म्हटलं की मी पापी आहे, मी खोटं बोलतो, मी चोरी करतो, मी दुसऱ्याला फसवतो, मी दुसऱ्याची निंदा करतो, मी वाईट गोष्टी करतो, तो जर म्हणतो तर मी पापी आहे, मला ते स्वीकारलं पाहिजे. त्याने जर मला हे करायला सांगितलं तर मी केलं पाहिजे. त्याने जर हे करायला मला बंद केलेलं आहे तर मी बंद केलं पाहिजे. कारण त्याचे शब्द माणसाचे शब्द नाहीत, त्याचे शब्द एखाद्या देशाच्या मंत्र्याचे शब्द नाही आहेत, त्याचे शब्द स्वर्गातून आलेल्या सर्व समर्थ देवाचे शब्द आहेत, देव पित्याचे शब्द आहेत. या पृथ्वीचे शब्द नाही आहेत, स्वर्गातून आलेले शब्द आहेत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि जो कोणी स्वर्गातून आलेल्या शब्दाकडे लक्ष देणार नाही आणि कानाडोळा करेल तो वाचू शकत नाही. म्हणून वचन पुढे म्हणतंय की जो कोणी पुत्राचं ऐकत नाही त्याच्या नजरेला जीवन पडणार नाही, तर देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सगळी पापी माणसं आहोत. आयुष्याचा आणि आत्म्याचा विचार करा. आपण सगळी पापी माणसं आहोत. या जगातलं आपलं जीवन किती आहे हे कुणालाच माहिती नाहीये. जगातले लोक असे जगतात जणू काही ते कधीच मरणार नाही आहेत, कायमचे जगणार आहेत. पण ज्याने येशूला ओळखलेलं आहे, ज्याला येशूची वचनं समजलेली आहेत, त्याने असं जगावं की पुढच्या क्षणी मी मेलो तरी मी स्वर्गात जायला पाहिजे. पुढच्या क्षणी मेलो तरी स्वर्गात जायला पाहिजे. कारण जीवन कुणाला कळून आलेलं आहे, आयुष्य कुणाला समजलेलं आहे. कारण आयुष्याची दोरी माणसाच्या हातात नाही, देवाच्या हातात आहे. कुणीही आपल्या जीवनातला शेवटचा क्षण सांगू शकत नाही. पण बायबलमध्ये माणसाच्या जीवनाला उपमा दिलेली आहे जंगलात उगवणाऱ्या गवतावर येणाऱ्या फुलांसारखी. माणसाचं जीवन गवतावरच्या फुलासारखं आहे. गवताला तरी किती आयुष्य असतं, कडक ऊन उगवलं की गवत करपून जातं. त्या गवतावर फुलं उगवतात, किती सुंदर असतात, किती चांगला रंग त्यांना असतो. पण वारा वाहायला लागला की ती फुलं उडून जातात आणि त्या गवताशी त्यांचा पुन्हा कधीही संबंध येत नाही. तसं माणसाचं जीवन आहे. माझा बंगला, माझी गाडी, माझी जमीन, हे माझं, ते माझं, ते माझं. एका क्षणात हृदयाचा झटका येतो, मरून जातो. बंगला इकडेच राहिला, गाडी इकडेच राहिली, जमीन पण इकडेच राहिली. आता त्या बंगल्यात राहायला येशील का? ती गाडी चालवायला येशील का? त्या जमिनीमध्ये शेती करायला आणि झाडं लावायला येशील का? माझा बंगला, माझी गाडी, माझी जागा, माझं सोनं, माझं 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 बोलत राहतो आणि एका क्षणात आयुष्य कसं संपतं हे त्याचं त्यालाही कळत नाही. आपल्याला काय माहिती आहे आज आपल्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे की उद्या आहे
की 1 महिन्यानंतर आहे की 1 वर्षानंतर आहे. येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांनी, खरा विश्वास ठेवणाऱ्यांनी असं जगायला पाहिजे की हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे. मी माझ्या जीवनाने देवाला संतुष्ट करायला पाहिजे, ज्यामुळे हा दिवस संपला आणि जरी मी मरण पावलो तरी स्वर्गात पोहोचेल. हालेलुया. तुम्ही का खोटं बोलता? तुम्ही का दुसऱ्यांना फसवता? का तुम्ही लुबाडता? का तुम्ही स्वार्थाने वागता? का तुम्ही गर्वाने वागता? हे जे काही करत आहात त्यामागे हेतू काय? तुम्ही या जगात कायमचे राहणार आहात का? तुम्ही ते सर्व काळ जिवंत राहणार आहात का? अहो, डॉक्टर स्वतःला वाचवू शकत नाहीत आणि वैज्ञानिक स्वतःला वाचवू शकत नाहीत, तर तुम्ही आणि मी आपण स्वतःला कसे वाचवणार? तुम्ही कोण आहात? मी कोण आहे? बायबल म्हणतं तुम्ही वाफ आहात. वाफ. पाणी उकळताना आपण वाफ बघतो, ती आपल्याला दिसते आणि जशी वर जाते दिसेनाशी होते. आज प्रार्थनेत एखादा पुरुष किंवा एखादी बाई इथे असेल, पुढच्या आठवड्यात तुमचे मित्रमैत्रिणी येऊन चौकशी करतील, आज अमुक जण आला नाही, उत्तर मिळेल तो पोहोचला. घाबरू नका, कोणाचा पण नंबर लागेल. पण जर तुम्ही वाचलेला आहात म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळालेली आहे, तर घाबरायची काय गरज? इथून सुटलात तर स्वर्गात पोहोचाल. हालेलुया, 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 हालेलुया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. केंद्रामध्ये जेव्हा खूप इन्व्हर्टर्स लागायची त्यावेळेला एका बंगाली माणसाने केंद्राला खूप इन्व्हर्टर्स पुरवली, बरीच. आणि तो नेहमी ब्रदरांना असं सांगायचा की माझी फॅक्टरी इथे नाही आहे, कलकत्त्याला फॅक्टरी आहे. कलकत्त्याला मी इन्व्हर्टर बनवतो आणि तिकडून मी मुंबईला आणून लोकांना सप्लाय करतो. सुरुवातीला आम्हाला त्याचे शब्द पटले की तो कलकत्त्यावरून आणतो. त्याने मला वाटते 7 ते 8 इन्व्हर्टर्स आपल्या जुन्या केंद्रात, नवीन केंद्रात, बऱ्याच ठिकाणी कॉम्प्युटर डिपार्टमेंटला अनेक ठिकाणी इन्व्हर्टर UPSचं सप्लाय केला. आणि एक दिवस एका इन्व्हर्टरमध्ये बिघाड झाला म्हणून त्याला सांगण्यासाठी मी फोन लावला. त्याचा फोन लागत नाही आहे. मी पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला, फोन लागत नाही आहे. पुन्हा तिसऱ्या दिवशी प्रयत्न केला, फोन लागत नाही आहे. 1 आठवड्यानंतर मी पुन्हा प्रयत्न केला, तेव्हा फोन दुसऱ्या एका माणसाने उचलला जो त्याच्या हाताखाली काम करत होता. त्या माणसाने फोन उचलला तेव्हा मी त्यांना म्हटलं की अमुक अमुक साहेब कुठे आहेत, त्यांच्याशी बोलायचं होतं. तो माणूस मला म्हणतो वो तो मर गए. म्हटलं मर गए? त्यांचं वय 50पेक्षा कमी होतं आणि नेहमी कडक इस्त्री केलेले कपडे सेंट मारून केंद्रामध्ये यायचे. एखादा मोठा साहेब वाटायचा. मी त्यांना विचारलं ऐसे कैसे गुजर गए, उनको तो कुछ बीमारी नहीं थी? हाँ, बीमारी तो थी नहीं. एक दिन अचानक सुबह उठकर बाथरूम में गए थे, बहुत समय हो गया बाहर नहीं आए, तो औरत ने दरवाज़ा खटखटाया, तभी पता चला अंदर मर गए थे. डॉक्टर के पास लेकर गए, डॉक्टर ने कहा ब्रेन हेमरेज हो गया है, ब्रेन हेमरेज. मी त्यांना म्हटलं मग आत्ता आमच्या इन्व्हर्टरचं काम कोण करणार? ते म्हणतात मी येतो, मी येऊन बघतो. ते आले आणि ते मला म्हणतात मी इन्व्हर्टरचं काम नाही करणार, मी तुम्हाला वसई स्टेशनच्या एका दुकानाचा पत्ता देतो, त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हर्टर घेऊन जा आणि ते लोक तुमचं इन्व्हर्टर रिपेअर करणार. मी म्हटलं त्यांचा आमचा काय संबंध, आम्ही तुमच्या कंपनीकडून घेतलेला आहे, तुम्ही आम्हाला रिपेअर करून द्या. तो हसला आणि तो म्हणतो ही इन्व्हर्टर ना हा आमचा साहेब त्या वसई स्टेशनच्या दुकानातून आणून देत होता. आणि त्याने असं खूप लोकांना फसवलेलं आहे, फक्त तुम्हालाच नाही खूप लोकांना फसवलेलं आहे. आणि मग आम्ही गेलो त्या वसई स्टेशनच्या दुकानदाराकडे, त्याला विचारलं, तो म्हणतो हां या माणसाला ही आमचीच इन्व्हर्टर आहेत. आम्ही म्हटलं तो आम्हाला किती वर्ष फसवत राहिला, कलकत्त्यावरून मी आणतो इकडे, माझी कलकत्त्याला फॅक्टरी आहे आणि कलकत्त्यावरून मी इकडे आणतो आणि लोकांना विकतो. काय झालं? ब्रेन हॅमरेज. लोकांना फसवलं ना. कशाचा वापर करून? बुद्धीचा. ती बुद्धीच तुटून पडली.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आयुष्याचा गंभीरपणे विचार करा. फसू नका. देवाचा उपहास व्हावयाचा नाही. माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. तुम्ही जर येशूमधले असाल आणि जर खोटं बोलत असाल, फसवत असाल, तर तुमची शिक्षा अधिक मोठी आहे. जगातला माणूस ज्याला सत्य माहीत नाही म्हणून तो खोटं बोलतोय, दुसऱ्यांना फसवतोय, लुबाडतोय, त्याची शिक्षा कमी आहे. पण ज्याला सत्य समजलेलं आहे, पाप काय आहे, चांगलं काय आहे, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडत नाही, स्वर्ग काय, नरक काय, हे सगळं ज्याला कळलेलं आहे, आयुष्य काय आहे हे ज्याला कळलेलं आहे, देवाची इच्छा काय आहे हे ज्याला समजलेलं आहे, आणि तरीही जो वाईटाचीच निवड करतो त्याची शिक्षा मोठी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भानावर या, शुद्धीवर या, जागे व्हा. खोटं बोलणं सोडून द्या, लबाडी सोडून द्या, दुसऱ्यांचा द्वेष करणं सोडून द्या, दुसऱ्यांना सतावणं सोडून द्या, वाईट मार्ग सोडून द्या. कारण येशूवरचा विश्वास म्हणजे फक्त हालेलुया बोलणं नाही, तर येशूच्या वचनांचं पालन करणं, येशूची वचनं स्वीकारणं आणि त्याप्रमाणे हृदयात बदल करणं. जेवढे असं करतील तेवढे आणि फक्त तेवढेच सार्वकालिक जीवनात म्हणजे स्वर्गात पोहोचतील. हालेलुया. आणि जे पुत्राचं ऐकणार नाहीत, म्हणजे जे येशूचं ऐकणार नाहीत, जे येशूची वचनं स्वीकारणार नाहीत आणि त्याप्रमाणे वागणार नाहीत, ते कितीही हालेलुया बोलले, कितीही प्रभू बोलले, त्यांनी कितीही प्रार्थना केली, तरी वचन म्हणतं की त्यांच्या नजरेला जीवन पडणार नाही, देवाचा क्रोध त्यांच्यावर राहील. कारण मुळात पापामुळे पापी माणसावर देवाचा क्रोध राहतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्त ज्याने आपल्यासाठी क्रूसावर बलिदान केलं, ज्याने आपली पाप स्वतःवर घेऊन क्रूसावर रक्त सांडलं, त्याच्या बलिदानामुळे आपल्याला पापांची क्षमा मिळते आणि देवाचा क्रोध आपल्या जीवनावरून निघून जातो. पण जेवढ्यांना पापांची क्षमा होत नाही त्यांच्यावर देवाचा क्रोध तसाच राहतो. आणि ज्यांच्यावर देवाचा क्रोध राहिलेला आहे ते देवाच्या घरात कसे पोहोचतील? ते देवाच्या घरात पोहोचू शकत नाहीत. त्यांच्यासाठी जी दुसरी जागा आहे, तापलेली अग्नी, भट्टी, जिथे ते जातील आणि कायमचे जळत राहतील. कुणीच त्यांना बाहेर काढू शकत नाही, कुणीच त्यांना वाचवू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गुंगीमध्ये राहू नका, बेसावध राहू नका आणि असा विचारही करू नका की मी पाप करतो पण क्षमा मागेन आणि देव मला क्षमा करीन. हे वारंवार चालणार नाही. उगाच असं समजू नका की मी जी पाप केली ना, मी रोज देवाकडे क्षमा मागेन आणि रोज देव मला क्षमा करेल. देव एकदा करेल, दोनदा करेल, 25 वेळा करेल, 50 वेळा करेल. पण अशी एक वेळ येईल ना जेव्हा तुमचं हृदय कठीण होईल, तुम्ही क्षमा मागायचे विसरून जाल आणि तेव्हाच तुमचं आयुष्य संपेल. कुठे जाल तुम्ही? त्या अग्नीमध्ये. नंतर मात्र वाचण्याची काही आशा नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूवर पक्का विश्वास ठेवा, म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास ठेवा, त्याची वचनं वाचा, त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनामध्ये बदल करा, पापांचा त्याग करा, पापापासून दूर राहण्यासाठी मनापासून प्रयत्न करा आणि अंतकरणातून प्रार्थना करा. कारण जेवढे हृदयातून मागतात त्यांना पवित्र आत्मा मदत केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. ज्यांना खरोखर पाप टाळायचं आहे आणि जे मनापासून मागतात त्यांना देवाचा आत्मा मदत करतोच आणि त्यांना त्या पापापासून दूर ठेवतो. हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत.
सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ, स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.